नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TET सरावामध्ये आपण घेत आहोत TET 2016मध्ये पडलेलं हे गणित. तर पहा, अशा प्रकारची गणितं रिपीट झालेली आहेत. तर या ठिकाणी सम संख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक विचारलेला आहे. आणि मी तुम्हाला एक ट्रिक सांगू शकते की जर सम आणि विषम संख्यातील बेरीजेतील फरक वगैरे विचारले तर त्या ठिकाणी किती समसंख्या आहेत किंवा किती विषम संख्या आहेत इतकं जरी काढून घेतलं तर तुम्हाला उत्तर मिळतं. ते कसं ते पुढे आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, त्यांनी काय म्हटले की 13 ते 88 या संख्यामधील समसंख्या आणि विषम संख्यांची बेरजेतील फरक किती. तर प्रथम आपण समसंख्या काढून घेऊयात. तर या ठिकाणी 13 ही विषम संख्या आहे, पहिली जी आहे. मग आपण समसंख्या 13 नंतरची पहिली काय येणार 14 ही पहिली समसंख्या झाली. आणि शेवटची समसंख्या किती आहे 88. किती आहे 88. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिले पद ए बरोबर किती मिळाले 14 आणि शेवटचे पद म्हणजे TN मिळाले 88. आता एकूण संख्या किती हे काढण्यासाठी आपण सूत्र वापरू शकतो. TN बरोबर A प्लस n-1 इंटू डी, ब्रॅकेटला गुणुले डी. तर या ठिकाणी पहा, एची किंमत मिळालेली आहे 14 प्लस यांची आपल्याला माहीत नाही, एकूण पदे काढायचे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की डिफरन्स किती असतो, दोन समसंख्यामध्ये किंवा विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो, म्हणून इथं गुणुले 2 करायचे आहेत. तर 14 प्लस ह्या ब्रॅकेटमध्ये गुणून घेऊया, n गुणले 2 म्हणजे 2n आणि 1 गुणुले 2 म्हणजे 2, वजा चिन्ह येणार आहे. आता आपण यांची काय करू, वजाबाकी येणार आहे 12 अधिक 2n. तर पहा, आपल्याला TN म्हणजे माहीत आहे, TN म्हणजे शेवटचे पद आपल्याला मिळालेले आहे 88. ते आपण लिहून घेऊ. आणि हे जे 12 इकडे आहे ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला वळवूयात. ते अधिक 12 इकडे होणार आहेत वजा 12. या ठिकाणी 2n बरोबर बघा, 8मधून 2 गेले 6 आणि इथं 76. तर या ठिकाणी एकूण 76 झालेले आहेत. आता आपण nची किंमत काढूया. हे जे गुणाकारात 2 आहेत ते इथं बरोबर चिन्हाच्या त्या साईडला जाताना भागाकारात जाणार. त्यामुळे पहा, या ठिकाणी बेकी बे, बेत्रिक 6, 1 राहिला, झाले 16, 82 16. तर 38 हे उत्तर आलेलं आहे. आणि जितक्या संख्या भेटलेत 38 संख्या, तर याचं उत्तर पण येणार आहे, बेरजेतील फरक पण येणार आहे 38. आता ते आपण कसा तो पाहूयात. पहा, आता आपल्याला उत्तर तर कळलेलंच आहे, तरी पण मी तुम्हाला समजावं म्हणून आता मी तुम्हाला विषम संख्या पण काढून दाखवणार आहे. पहिली विषम संख्या मिळणार आहे आपल्याला 13, शेवटची विषम संख्या मिळणार आहे 87 आणि 2 संख्येतील फरक राहणार आहे 2. इथं पण तेच सूत्र वापरूया. TN बरोबर A प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू डी. एची किंमत 13, यांची माहीत नाही आहे, डिफरन्स आहे 2, शेवटचे पद आहे 87. तर या ठिकाणी बघा, 13 अधिक 2n-2. पहा, 13 वजा 2 किती झाले 11, अधिक इथं n राहणार आहे. नंतर ह्या 87 हे अधिक 11 इकडं वजा 11 होणार आहेत. वजाबाकी करून घ्या, 76 येते. आणि हे इकडचे गुणाकारातले 2 इकडं भागाकारात जाणार आहेत. म्हणजे n पदाचा काय येणार, बेत्रिक 6 राहिले 82 16. ते आपण किती संख्या येणार आहेत 38च येणार आहेत. बघा, सम पण 38 आल्या, विषम पण 38 आल्या. आता ह्यांच्या बेरजेतील फरक काढण्यासाठी आपण कोणते सूत्र वापरायचे ते पाहूया. आता प्रथम समसंख्यांची बेरीज काढूयात, नंतर विषम संख्यांची बेरीज काढूयात आणि दोन्हींची करूया वजाबाकी. तर यासाठी सूत्र मी मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पहिली संख्या सम मिळालेली आहे 14, शेवटची संख्या मिळालेली आहे 88 भागिले 2 गुणिले एकूण संख्या आपल्याला मिळाल्या होत्या 38. तर पहा, बेकी बे 92 18. इथं बेरीज करून घ्यायची आहे. पहा, 8 आणि 4 12, ह्याचा आला 1, 8 आणि 1 9 1 10, 102 गुणिले 19. गुणाकार आलेला आहे 1938. आता आपण विषम संख्यांची बेरीज काढूयात.
विषम संख्या पण मिळाल्या होत्या 38. पहिले पद होते 13, शेवटचे पद होते इथं अधिक आहे, शेवटचे पद होते 87 भागिले 2 गुणिले एकूण संख्या मिळाल्या होत्या 38. इथं 19 दुने 38 म्हणजे ते 91 येणार आहे. जे बेरीज करून घ्या. बेरीज किती आली पहा. 7 ने 3. इथं पण 102च बेरीज येणार आहे. 102 गुणिले काय झालं इथं 19 आणि यांची बेरीज किती येणार आहे, यांचा गुणाकार किती येणार आहे 1938. सॉरी इथं बेरीज चुकली पहा. इथं बेरीज येणार आहे 100 बेरीज आल्यामुळे इथं गुणाकार होणार आहे 1900. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्हीच्या बेरजेतील फरक. तर आपल्याला समसंख्यांची बेरीज मिळालेली आहे किती 1938 आणि विषम संख्यांची मिळालेली आहे 1900 आणि यांची वजाबाकी येणार आहे आता 38. त्यामुळेच मी तुम्हाला प्रथम सांगितले की जितक्या तुम्हाला एकच काढून घ्यायचं, विषम संख्या तरी काढून घ्या किंवा समसंख्या जितक्या भेटतील तेच त्या प्रश्नाचं काय असेल उत्तर असणार आहे. थँक्यू.